मुंबईकरांना वर्षानुवर्ष बेस्ट बसेस आणि लोकल ट्रेनने अविरत सेवा दिलेली आहे। दिवसेंदिवस मुंबईचा होणारा विकास आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांना धक्के खात वाहतूक कोंडीत अडकत प्रवास करावा लागत होता। मुंबईत मेट्रो धावू लागली, लोकल आणि बसवरील प्रवासाचा भार काहीसा कमी झाला। मुंबईकरांचा वातानुकूलित वेगवान वायफायसह प्रवास होऊ लागला। या मेट्रो सेवेची आता दशकपूर्ती झालेली आहे। याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मध्य रेल्वेच्या घाटकोपर पासून पश्चिम रेल्वेचं अंधेरी स्थानक ओलांडणारी, पूर्व उपनगराला मुंबईच्या पश्चिम किनाऱ्याला जोडणारी, मुंबईच्या मेट्रो 1 मार्गावर अगदी शांतपणे प्रवाशांच्या सेवेत तितक्याच तत्परतेने धावणारी मेट्रो ट्रेन आज तब्बल 10 वर्षे उलटली आहेत। मुंबईकरांच्या दिनक्रमाचा भाग होऊन मुंबईकरांचा प्रवास जलद तितकाच सुखकर गारेगार होऊन दररोज 418 फेऱ्यांमधून सुमारे 4 ते 4.5 लाख प्रवाशांना ही मेट्रो ट्रेन त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते। गर्दीच्या वेळी 3.5 मिनिटं आणि इतर वेळी 7 मिनिटांच्या फरकानं ही मेट्रो ट्रेन धावते। मेट्रोची पहिली लाईन मेट्रो लाईन क्रमांक 1 सुरू होऊन आज बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेत। 8 जून 2014ला ही लाईन जी आहे ती सुरू झाली होती। आज 10 वर्ष पूर्ण झालेत। आपण बघू शकतो, मी आता अंधेरी स्थानक या मेट्रो स्टेशनवर आहे। इथे आत्ता जितकी गर्दी आहे ती गर्दी पाहून आपल्याला लक्षात येत असेल की वाहतुकीसाठी मेट्रोचा वापर हा किती मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि मुंबईकरांना त्याचा नेमका किती फायदा होतोय। तिकीट काउंटरवर जे लोक उभे आहेत ते आपण पाहतोय। खरं तर तिकीट काउंटर्स हे जास्त असल्यामुळे ती गर्दी आपल्याला लक्षात येत नाही, मात्र आकडा जो आहे प्रवाशांचा तो मोठाच आहे। दहिसर पासून अंधेरीपर्यंतचा हा भाग, मग तो पूर्व असो किंवा पश्चिम असो, ईस्ट आणि वेस्ट दोन्ही बाजूने घाटकोपर पर्यंतची जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढलेली आहे। वेळ वाचतोय, इंधन वाचतोय, पैसा वाचतोय, त्यामुळे लोक मेट्रोने प्रवास करणं हे पसंत करतात। मेट्रो ही प्रवाशांकरता खूप सुखदायक आहे, नाही अशातला भाग नाही, कारण वेळ वाचतंय। परत हे काय आज जे उन्हाचं तापमान तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये थंडक याप्रमाणे एसी असल्यामुळे एक प्रवाशांना चांगली त्याने सोय दिलेली आहे। मुंबई मेट्रो मार्ग 1 न घडवली वाहतूक क्रांती। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो प्रकल्प हा मुंबई स्काय महाराष्ट्रातला पहिला मेट्रो मार्ग आहे। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो प्रकल्प 11.40 किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग आहे। या मेट्रो मार्गावर 12 मेट्रो स्टेशन आहेत। आता नव्यानं सुरू झालेल्या मेट्रो मार्गावरील गुंदवली हे स्टेशन मेट्रो 1 वरील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशनशी आणि डीएन नगर स्टेशनशी जोडलं गेलंय। त्यामुळे पश्चिम उपनगरातील दहिसर ते अंधेरी असा उत्तर दक्षिण भागही मेट्रोनं जोडला गेलाय। या मेट्रो मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगराचा भाग रेल्वे रस्त्या व्यतिरिक्त मेट्रोने जोडला गेलाय। पश्चिम आणि मध्य रेल्वेची अंधेरी घाटकोपर स्टेशनं या मेट्रोने जोडली गेली आहेत। उपनगरीय पश्चिम आणि मध्य रेल्वेतून पुढील प्रवासासाठी अनुक्रमे अंधेरी घाटकोपर स्थानकांवर उतरण्याची सुद्धा सुविधा आहे। वर्सोवा ते घाटकोपर या प्रवासाचा कालावधी 71 मिनिटांवरून कमी होऊन तब्बल 21 मिनिटांवर आलाय। MIDC, सिप्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर परिसरात असलेल्या उद्योगांमधील कर्मचारी, कामगार यांना मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक सेवेची व्यवस्था झाली। अंधेरी MIDC, सिप्स आणि विविध नामांकित कंपन्या उद्योग समूहात केंद्र असलेला अंधेरी परिसर, या परिसरावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे। मात्र अंधेरी स्थानक घाटकोपर स्थानकाकडून वाहतूक कोंडीचा सामना करतं। गच्च भरलेल्या आणि ट्रॅफिकमध्ये फसलेल्या बसमधून प्रवास करून पोहोचावं लागायचं। मेट्रो सुरू झाली आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाला होता। त्यामुळे आता या मेट्रोला आणखी 2 डबे जोडण्याची मागणी मुंबईकरांकडून होऊ लागली आहे। उत्साह आहे तोच आमच्यात आजही उत्साह आहे तेवढाच। ज्या पहिल्या दिवशी आम्ही जसं पॅसेंजरला ॲक्सेप्ट करत होतो तसं आजही करतो आहे, तोच उत्साह आहे। बघायला गेलं तर जवळजवळ आज नियमित दररोज 4.5 लाख प्रवासी ये जा करतात आमच्या साऱ्या स्टेशनवर
आणि कनेक्टिव्हिटी असल्यामुळे अंधेरी आणि घाटकोपरवर तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. कारण तुम्ही बघू शकता इकडे उपनगरीय रेल्वे जी कनेक्टेड आहे दोन्ही स्थानकाला, तर त्याच्यामुळे इकडे अजून तुम्हाला प्रवासी संख्या भेटेल. मागच्या 10 वर्षात मेट्रो 1 मार्गावरील मेट्रोनं क्वचितच प्रवाशांना वाट पाहायला लावली. या मार्गावर धावणाऱ्या 16 ट्रेननी 12.6 कोटी किलोमीटरचा प्रवास केलाय. 1-2 नव्हे, तुमच्या आमच्यासह तब्बल 97 कोटी प्रवाशांना सेवा दिली आहे. त्यामध्ये मेट्रो प्रवासाचा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी मुंबई बाहेरच्या नागरिकांनी सुद्धा सफर केली आहे. आता या मेट्रोसह लवकरच इतर मेट्रोही धावू लागतील. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. परिणामी प्रदूषण कमी होण्यास सुद्धा मदत होऊन आरोग्यावरील होणारे दुष्परिणाम सुद्धा कमी होतील. प्रवासाचा वेळ वाचेल. वेगात धावणाऱ्या मेट्रोसह मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासाचा वेग नक्कीच वाढेल. 10 वर्ष मुंबईकरांच्या सेवेसाठी धावणारी ही मुंबई मेट्रो अशीच कायम धावत राहो. मुंबईहून विक्रांत शिंदेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.